राम राम मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय काय माहितीये का, तर संग्राम बापू भंडारे नावाच्या महाराजांनी लवांडे नावाच्या एका राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यावर काय केलंय, शाई फेकलेली आहे. आणि मग आता चर्चेला उदाहरण आलंय की नेमकं वारकरी कोण आहेत आणि खरे हिंदुत्ववादी कोण आहेत. हिंदू आणि वारकरी एकच का, हिंदुत्ववाद आणि वारकरी संप्रदाय एकच आहे का, वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण येते. सध्या तसं पाहत पाहिलं तर सध्या महाराष्ट्रात असो का भारतात असो, खोट्या हिंदुत्ववादाचं पेव फुटलंय. आता तुम्ही म्हणसाल सर, खोटा हिंदुत्ववाद काय आणि मग खरा हिंदुत्ववाद काय, सगळं सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. इत्यंभूत परफेक्ट असा आकडेवारीनुसार सगळ्याला सगळं सांगणार आहेत आपण. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का आजच्या व्हिडिओची, जे खोटे हिंदुत्ववादी आहेत, जे हिंदुत्ववाद्याच्या नावावर जे काही कुटाणे करतात, जे काही कांड करतात, त्याच्या सगळ्याच्या बुडाला आग लागणार आहे. समजा आता कमेंटमध्ये जर कोणी आलं आणि ते जर समजा हिंदुत्ववाद शिकवायला लागलं, तर समजून जायचं की भाऊच्या बुडाखाली आग लागली, तेच खोटारडा आणि फेक हिंदू आहे की नाही, समजून जायचं. ज्यांनी ज्यांनी इथे येऊन अक्कल पाजळली आहे की नाही, आपण एकदम परफेक्ट मानणार आहेत. जर मुद्द्याचं बोललो, कोणी मुद्द्यावर चर्चा केली तर 100% त्याचं स्वागत आहे. पण मुद्दा सोडून जर कोणी भरकटला तर समजून जायचं की हे बेनं त्याच्या घरचं न होय, शेजाऱ्याचं होय, 100%. आता बघा, मूळ मुद्दा असा आहे की कट्टर हिंदुत्ववादाचे खरे टार्गेट काय, ते टार्गेट काय ते पण पाहायचं आपल्याला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत, ज्या खोट्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्याची पण पोलखोल करायची. पण आकडेवारीनुसार कसं आहे माहिती आहे का, आपण जे बोलतो ते परफेक्ट असलं पाहिजे, ते लोक तुम्हाला पटलं पाहिजे आणि ते तुम्हाला तपासून घेता आलं पाहिजे, खरं की खोटं ते, आहे की नाही. म्हणजे खऱ्या खोट्याची कसोटी त्याला लावता आली पाहिजे. तर बघा, सध्या तुम्ही महाराष्ट्रात पाहिलं असेल, भारतात पाहिलं असेल की रामरामचा जमाना राहिला नाही, जय श्रीरामचा जमाना आला. हरकत नाही, जय श्रीराम असो का राम राम असो, नावात तर राम आहे ना. कामात फक्त राम असलं पाहिजे. कामात राम नसल आणि नुसतं नावातच राम असेल तर मग समजून जायचं मुंह में राम बगल में छुरा, आहे की नाही. तर तसा कार्यक्रम आहे. आता बघा, आता महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्या हिंदुत्ववादी संघटना हिंदू लोकांसाठी काय काम करतात हे समजून घेण्याच्या आधी व्हिडिओचे 2 भाग केलेत आपण. पहिली गोष्ट की सध्या भारतामध्ये जो हिंदू आहे तो हिंदू किती आहे, त्याची अवस्था काय ते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मग ह्या हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्याच्यातल्या खऱ्या किती आणि खोट्या किती, खोट्या असतील तर त्या काय काम करतात आणि खऱ्या असतील तर त्यांनी काय करायला पाहिजे, हे सगळं सांगणार आहे तुम्हाला. आता पहा, भारताची धर्मनिहाय लोकसंख्या, आता ही लोकसंख्या 2011च्या जनगणनेवर आधारित आहे. म्हणजे ही परफेक्ट आज जशाला तशीच असेल का नाही, याच्यामध्ये पॉईंट काही समथिंग फरक असू शकतो, है ना, थोडाफार अंदाजात फरक असू शकतो, कारण 2011च्या जनगणनेनुसार सध्या हिंदूंची संख्या भारतामध्ये आहे 79%. म्हणजे जवळपास 110 कोटी. किती आहे, 110 कोटी लोकसंख्या आहे हिंदूंची. करेक्ट आहे. मुस्लिम 14 ते 15%, ख्रिश्चन 2.3%, शीख 1.7%, बौद्ध 0.7%, जैन 0.4%. आता ज्या हिंदुत्ववादी संघटना असं म्हणतात की हिंदू धर्म खतरे में है, मला त्यांना एवढं सांगायचं की बौद्ध समाजाची किंवा बौद्ध धर्माची संख्या 0.7% आहे. पण तुम्हाला एखादा बौद्ध नेता, बौद्ध समाजाचा असलेला एखादा नेता असं म्हणताना आढळला काय, बौद्ध धर्म खतऱ्यात आहे म्हणून? किती टक्के आहे? 0.7% असलेला बौद्ध धर्माचा एकही नेता म्हणत नाही की बौद्ध खतरे में है. मग मला साधी गोष्ट सांगा, हिंदू 79% असून खत्र्यामध्ये कसे आले? म्हणजे 12व्या शतकामध्ये पहा, 12व्या शतकामध्ये मुस्लिम सत्ता भारतात आल्या, है ना. तर त्या पार 18व्या शतकापर्यंत होत्या. या 12 ते 18व्या शतकामध्ये भारतामध्ये एक नव्हे, 2 नव्हे, मोठमोठ्या मुस्लिम सत्ता, ह्या म्हणजे मोगलशाही असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, निजामशाही असेल आणि इतर आणखी वेगवेगळ्या, जसे पठाण वेगळे होते, है की नाही, त्याच्यामध्ये ते अफगाणी वेगळे, तिकडचे वेगळे, इकडचे, अशा कितीतरी मुस्लिम सत्ता होता. पण या 12 ते 18व्या या 600 वर्षामध्ये हिंदू धर्म खतऱ्यामध्ये आलेला कधी कोणाला जाणवला नाही. पण सध्या जे आहे 79% असून हा धर्म खतऱ्यामध्ये आलेला आहे. आता का आलेला आहे, खरं खरं कारण सांगतो. तुम्हाला वाटत असेल मी असं म्हणेल की आता खतऱ्यात नाही, हिंदू धर्म 100% खतऱ्यात आहे, हिंदू धर्म 100% धोक्यात आहे, हिंदू धर्म नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, नष्ट होण्याच्या. कसं तुम्हाला सांगतो की बघा, हिंदू धर्मातले बऱ्याच लोकांचं कन्व्हर्जन म्हणजे त्यांचं धर्मांतरण होत आहे. कोणत्या 2 धर्मांमध्ये? सगळ्यात जास्त धर्मांतरण होत आहे ख्रिश्चन धर्मामध्ये, थोड्याफार प्रमाणात मुस्लिम धर्मामध्ये, ओके, दोन्हीमध्ये, मुस्लिममध्ये पण आणि ख्रिश्चनांमध्ये तर भरपूर मोठ्या प्रमाणात. आता खरंच मुस्लिमांमध्ये धर्मांतरण होत आहे का, ते होत आहे तर किती टक्के ते बी सगळं सांगणार आहे. म्हणजे ज्या धर्माचा आपल्याला धोका आहे म्हणतात हिंदुत्ववादी संघटना, त्या धर्मामध्ये धर्मांतरण किती आहे ते पण सांगतो मी. ख्रिश्चन धर्मामध्ये झालं ते पण सांगतो, सगळंच सांगतो मी. मग आता मला सांगा, 110 कोटी हिंदू आहेत आपल्या इथं, आहे की नाही, परफेक्ट सांगतो. आणि याचा जे खोटारडे पण आहे तो अगदी 100%, म्हणजे कट्टर जे खरे खरे हिंदू आहेत त्याच्याबद्दल मी बोलच नाही झालो. मी फक्त इथं फेक हिंदू, खोटारडे हिंदू, जे दलाली करतात, जे भडवेगिरी करतात, अशा
खोटारड्या लोकांबद्दल बोलत आहे मी, खऱ्या नाही बरं का. मी सुद्धा स्वतः हिंदू आहे आणि कट्टर हिंदू आहे, स्वाभिमानी हिंदू आहे ना. मला अभिमान आहे माझ्या धर्माचा, माझ्या जातीचा मला अभिमान आहे. पण आता आपल्यामध्ये काही खोटारडे घुसलेत त्यांच्याबद्दल बोलतोय मी फक्त. आता बघा, आता हिंदूंची अवस्था काय, 110 कोटी हिंदू आहेत आपल्याकडं. या 110 कोटी लोकांमध्ये शेतकरी व शेतमजूर असलेले 60% हिंदू आहेत. म्हणजे 70 कोटी. किती आहेत? 70 कोटी हिंदू. हे काय करतात? एक तर शेती करतात किंवा शेतीवर आधारित काम करतात. त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखाली किती आहे त्याच्यापैकी, म्हणजे दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहेत. तसं तर दारिद्र्य रेषेची आता व्याख्याच बदलली, दारिद्र्य रेषेखालची संख्याच कमी झाली. पण तरी सुद्धा जे हलाखीचं जीवन जगतात किंवा ज्यांचा हातावर पोट आहे किंवा ज्यांना 2 वेळची भाकर पोटभर मिळत नाही, ज्यांच्या आरोग्याच्या, राहण्याच्या, निवाऱ्याच्या म्हणजे काय अडचणी आहेत, असे 40 कोटी हिंदू आहेत. किती कोटी आहेत? 40 कोटी हिंदू आहेत. पहा, परत समजून घ्या, गणितले भारी आहे. गणित कसं आहे, शेतकरी शेतमजूर 60%, त्याच्यापैकी दारिद्र्य रेषेखाली म्हणजे दारिद्र्यात जगणारे हिंदू किती आहेत? 30 ते 35% म्हणजे 40 कोटी लोक आहेत. शेतकरी आत्महत्या दरवर्षी किती होतात? तर 12,000 शेतकरी हिंदूंच्या आत्महत्या होतात. हा, 12,000 हिंदूंच्या आत्महत्या होतात दरवर्षी शेतकरी कुटुंबातल्या. चलो ठीक आहे. त्यानंतर हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये 8 ते 10,000 महिला दरवर्षी बळी पडतात. 8 ते 10,000 कोणत्या? हिंदू महिला. बरं, हे सगळं हिंदूंची अवस्था सांगतो मी, बाकीच्या जातीचं धर्माचं नाही, फक्त हिंदूंचं. 8 ते 10,000 काय होतात? महिलांचा बळी जातो दरवर्षी. त्यानंतर महिलांवर अत्याचार 30,000 दरवर्षी 30,000 महिलांवर अत्याचार होतो, बळजबरी होते महिलांवर आणि मुलींवर. कोणत्या धर्मातल्या? हिंदू धर्मातल्या जवळपास. म्हणजे आता बघा, हिंदूंची अवस्था अशी आहे की एकतर सगळे शेतकरी आहेत, जवळपास 60%, 70 कोटी लोक शेतकरी आहेत, 40 कोटी लोक दारिद्र्यात जगतात. दरवर्षी जवळपास 12,000 शेतकरी म्हणजे हिंदू, 12,000 शेतकरी आत्महत्या करतात. त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचारामध्ये 8 ते 10,000 महिलांना आपला बळी जाऊ द्यावा लागतो. त्यानंतर 30,000 महिला किंवा मुलींवर अत्याचार होतात. हिंदूंकडे ह्या सगळ्यात महत्वाच्या समस्या आहेत. ह्या सोडून इतर काही समस्या तुम्हाला सांगतो हिंदूंच्या. शिक्षणातील गळतीचं प्रमाण मोठं आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे शालेय फीस, म्हणजे सरकारी शाळा संपली 7वी 8वी नंतरची की भरमसाठ फीस आहे. त्याच्यामुळे हिंदू समाजातले जे शिकणारे लोक आहेत त्यांचं शिक्षण वारंवार गळतीचं प्रमाण वाढत आहे. म्हणजे 11वी 12वी नंतर ते शिकत नाहीत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत नाहीत किंवा त्याच्यामध्ये संशोधनापर्यंत जात नाहीत, PhD करत नाहीत, मोठमोठ्या नोकऱ्या लागत नाहीत. भरपूर मोठं प्रमाण आहे गळतीचं. त्याच्यानंतर बेरोजगारीचं मोठं प्रमाण आहे, कारण हिंदूंना रोजगार उपलब्ध नाही. म्हणजे सगळ्यांनाच नाही, पण मी फक्त हिंदूचं बोलतोय की हिंदूंना बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठं आहे. खूप मोठं म्हणजे इतकं मोठं आहे की खेड्यापाड्यात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 200-200 नवरदेव पाराच्या वट्यावर बसलेले दिसतात, है ना. पारावर, मंदिराच्या ओट्यावर म्हणजे पारावर बसलेले दिसतात. त्याचे लग्न होईन, कोणी पोरगी देईन, काहीच नाही. अत्यंत मोठं बेरोजगारीचं प्रमाण आहे. त्या बेरोजगारीमुळे काय झालं? व्यसनाधीनता वाढत आहे. म्हणजे बेरोजगारी असल्यामुळे लोकांना काम नाही, काम नसल्यामुळे ते व्यसन करत बसलेत. पार्ट्या, हे ते, बिड्या, सिगरेटी, तंबाखू, दारू तुफान चालू आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मग यांच्याकडे पैसे नसले की हेच लोक मग गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. हिंदू समाजातल्या, हिंदू धर्मातल्या तुम्हाला समस्या सांगतो. त्यानंतर आली लग्नाची समस्या. मुलींचं लग्न असतील तर मोठमोठे हुंडे द्यावे लागायत. मुलांचे तर आजकाल लग्न होईनच, म्हणजे लय भयानक कंडिशन आहे. असं सगळं हिंदूंच्या ह्या समस्या आहेत आणि त्याच्यामुळे हिंदू धर्म खराखुरा खतऱ्यात आहे. खतरा आहे, धोका आहे हिंदू धर्माला. कशाचा धोका आहे? दारिद्र्याचा धोका आहे, शिक्षण न मिळण्याचा धोका आहे, महिला असतील तर बलात्काराचा, अत्याचाराचा धोका आहे, हुंडाबळीचा धोका आहे, घरगुती हिंसाचाराचा धोका आहे, शेतकरी असाल तर शेतकरी आत्महत्येचा धोका आहे, पिकायला भाव नाही, खत बी बियाण्याच्या किमती वाढत आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं जवळपास एकूण हिंदूंपैकी 100% हिंदू हा खतऱ्यात आहे. 100%, 5-10% सोडून द्या, 90% हिंदू खतरनाक धोक्यात आहे. मग आता प्रॉब्लेम असा आहे की जर एवढा हिंदू धोक्यात असेल तर हिंदुत्ववादी जे संघटना आहेत त्यांनी काम कशावर करायला पाहिजे? बरोबर आहे, त्यांनी काम कशावर करायला पाहिजे? हिंदुत्ववादी संघटनांनी शेतकरी आणि शेतमजुरांसाठी काम करायला पाहिजे. म्हणजे जसं की कांदा 1 रुपया किलोने चाललाय सध्या, तर हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढायला पाहिजे. कारण काय, एकूण भारताच्या जनतेपैकी 70 कोटी जनता हिंदू जनता शेती करते. म्हणजे जास्तीत जास्त लोक, एकूण समजा आजची लोकसंख्या 140 कोटी धरली, त्याच्यातली 110 कोटी हिंदू आहे, त्यातले 70 कोटी लोक शेती करतात. मग त्या 70 कोटी लोकांच्या कांद्याला जर रुपया भाव असेल तर या हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या पाहिजे. कशासाठी? कांद्याला भाव मिळावा म्हणून, कापसाला भाव मिळावा म्हणून, सोयाबीनला भाव मिळावा म्हणून, उसाला भाव मिळावा म्हणून, दुधाला भाव मिळावा म्हणून, है की नाही. दूध बिस्लेरी 20 रुपयाला आणि दूध बी 20 रुपयाला, है की नाही. तर हिंदुत्ववादी संघटना उतरल्या पाहिजे शेतकरी शेतमजुरासाठी रस्त्यावर, है की नाही. मग त्याला म्हणायचं खऱ्या हिंदुत्ववादी संघटना. दारिद्र्य रेषेखाली खितपत पडलेले किंवा दारिद्र्यामध्ये जगत असलेल्या 40 कोटी कुटुंबांना अन्न, वस्त्र, रोजगार मिळावा म्हणून या हिंदुत्ववादी संघटनांनी काम केलं पाहिजे. कारण हे सगळ्यात मोठे जास्त हिंदू आहेत, सगळ्यात जास्त हिंदुत्व इथंच आहे, है की नाही. त्याच्यानंतर शेतकरी आत्महत्या ज्या होतात दरवर्षी 12,000,
12,000 10,000 ज्या शेतकरी आत्महत्या हिंदू समाजातल्या, त्या हिंदू समाजातल्या 10 ते 12,000 शेतकऱ्यांनी दरवर्षी आत्महत्या करण्यापेक्षा त्यांना कशी मदत होईल, त्यांनी आत्महत्या न करता त्याच्यातून बाहेर कसं पडावं, या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर कसं पडावं, यासाठी हिंदू संघटनांनी काम करावं, आहे की नाही? मग त्याला आपल्याला खऱ्या हिंदुत्ववादी संघटना म्हणता येईल. पण तुम्हाला अजून मी सांगतो, दलाल भडवे आणि नुसते तोंडानं कडवे याची संख्या फार वाढली आहे. आता मी सांगायलो, हुंडाबळी जाते, कुटुंब हिंसाचारात दरवर्षी 8 ते 10,000 महिलांचा मृत्यू होतो. मग याच्यासाठी हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर आल्या पाहिजे का नाही? समजा आज तुम्हाला सांगतो, आज 20 लाख, किती 20 लाख हिंदू मुला मुलींचं अतोनात नुकसान झालं, त्याच्या आई वडिलाचे सगळे स्वप्न धुळीला मिळालेत. 20 लाख हिंदू कुटुंबातील मुलांचं स्वप्न आयुष्य बर्बाद झालेलं आहे, बर्बाद. पैसा आदला सगळं बर्बाद झालं. 20 लाख कुटुंब आज बर्बाद झालेत, बर्बाद. कशामुळे माहित आहे? नीटचा पेपरच फुटला आणि नीटचा पेपर डायरेक्ट कॅन्सल झाला. एकूण 22 लाख मुलांनी परीक्षा दिली, त्यापैकी 20 लाख जवळपास हिंदू मुलं आहेत, मुलं मुली. या 20 लाख लेकरांसाठी आज खूप मोठं आंदोलन हिंदू संघटनांनी उभारायला पाहिजे होतं, पण उभारलं का नाही? त्याला काही घेणं नाही, काही नाही. मग हे जे हिंदू संघटना म्हणून जे आहेत, त्या संघटना नेमक्या कोणत्या आहेत, ते करतात काय मग, जर यांच्यासाठी काम करत नसतील तर? बरं ठीक आहे, शिक्षणातील गळतीसाठी काय केलं का? मोफत शिक्षण द्या म्हणून कोणत्या हिंदू संघटनेने आतापर्यंत मोर्चे काढले का? नाही काढले. बेरोजगारी नष्ट व्हावी, रोजगार मिळावा हिंदू मुलांना म्हणून कोण काढले का मोर्चे, आंदोलन? बिलकुल नाही. व्यसनाधीनता वाढत आहे म्हणून कोणी दारूबंदीसाठी एखाद्या हिंदू समाजाच्या म्हणजे हिंदू संघटनांनी आंदोलन केली का? दारू बंद करा, गांजा बंद करा, है की नाही, सिगरेटी बंद करा, केलंय का? नाही. व्यसनाधीनता, गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होता, ही कमी व्हावं म्हणून काहीच कोण आंदोलन केलीत का? किंवा लग्नाच्या समस्या सुटत नाहीत म्हणून त्या मुलांसाठी लग्न व्हावेत बाबा म्हणून त्याला काम धंदा मिळावा म्हणून कोणी आंदोलन केलीत का? नाही. मग आता आपल्याकडे कोणत्या हिंदुत्ववादी संघटना आहेत? तर त्याच्यामध्ये पहा, RSS सगळ्यात महत्वाची, सगळ्यात भारी. राष्ट्र प्रथम म्हण, राष्ट्रातले 90% हिंदू मातीत गेले तर चालतात, मात्र राष्ट्र प्रथम ही RSS ची संघटना. त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषद, है की नाही, विश्व हिंदू परिषद. त्याच्यानंतर बजरंग दल, बाबा भारतीय जनता पक्ष, हे तर पक्ष झाला समजा, पक्ष तरी पण हिंदुत्ववादीच आहे. त्यानंतर हिंदू युवा वाहिनी, त्याच्यानंतर सनातन प्रभात, अशा वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना आहेत. मग या संघटनांनी काम काय करायला पाहिजे ते सांगितलं, पण ह्या संघटना काम कशावर करतात पहा. शेतमालाला भाव मिळावा म्हणून काम करावं, करत नाहीत. दुधाच्या किमतीत सुधारणा व्हावी म्हणून या हिंदू संघटनांनी काम करावे, कारण 70% लोक काय आहेत, 70 कोटी हिंदू लोक या संबंधित आहेत, त्याच्यावर काम करतात का या संघटना? करत नाहीत. खत बिबियाणांची भाववाढ थांबावी म्हणून यांनी मोर्चे काढतात का? काढत नाहीत. GST मुक्त करावा, शेतीच्या म्हणजे रासायनिक खतं असतील, औषधं असतील, कीटकनाशकावर 18% GST आहे, त्याच्यासाठी आंदोलन करतात का? करत नाहीत. शेतकरी आत्महत्या थांबवणे, त्याच्यासाठी मोर्चे काढतात का? काढत नाहीत. मग हिंदू महिलावरील हुंडाबळी, घरगुती हिंसाचार थांबवा म्हणून आंदोलन करतात का? करत नाहीत. हिंदू महिला व मुलींचे संरक्षण करणे, करत नाहीत. हिंदू युवकांना मोफत शिक्षण मिळावे याच्यासाठी आंदोलन करत नाहीत. हिंदू मुलांना रोजगार मिळावा म्हणून आंदोलन किंवा मोर्चे काढत नाहीत. या एकाही गोष्टीसाठी म्हणजे जे 70 कोटी हिंदू आहेत त्यांच्या समस्यावर एकही संघटना आंदोलन करत नाही. मग ही करते काय? मग ते दाखवतो तुम्हाला, पहा. लव जिहाद, गेल्या वर्षी वर्षभरात 90 फक्त एकूण भारतात फक्त 90 लव जिहादचे प्रकरण उघडकीस आले. किती? त्याच्यात बी गुन्हा नोंद नाही. किती? 90. म्हणजे बोटावर वकटी, रंडू, नाडू, मोरू, आयदू, 1 2 3 4 5 90 फक्त. किती प्रकरण? 90 प्रकरण. इथं 90 कोटी हिंदू मातीत गेला, खत्र्यात आला, त्याला जीवन जगणं असह्य झालंय, त्याच्यावर बोलायला एकही दलिंदर हिंदू संघटना तयार नाही, आणि या 90 फक्त लव जिहाद वर बोलायला तयार आहे. आमचं तर म्हणणं आहे, एक असला तरी त्याच्यासाठी भांडा, एकाही लव जिहादसाठी भांडा. कोणी जर तसं फसवलं असेल आणि काही जर करत असेल, एखाद्या महिलेचं मुलीचं जर कोणी अशा पद्धतीने शोषण केलं असेल तर त्याला फाशी द्या. आपण दलिंदरांनो, पहिले 90% हिंदू जे दारिद्र्यात आहे, ज्याच्याकडे आरोग्याची समस्या आहे, विजेची, पाण्याची, लाईटची, आत्महत्या करताय, शेतीला भाव नाहीत, त्यांच्याकडे कोण तुमचं आजा लक्ष देईल का रे? दुसरी महत्वाची गोष्ट, पाकिस्तान, बांगलादेशी वगैरे. मग नुसतं पाकिस्तानवर बोंबलायचं आणि बांगलादेशवर बोंबलायचं. सरकारनं काय बांगड्या भरल्यात का? मग सरकार कशासाठी आहे? अरे, जेव्हा मोगलांनी या महाराष्ट्रातले मंदिरांची नासधूस केली तेव्हा इथला राजा, तेव्हा तर सरकार नव्हतं, इथला राजा कोण होते? राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी काय केलं? इथल्या मंदिरांचं पुन्हा एकदा मंदिरांची उभारणी केली, है की नाही? अहिल्यादेवी होळकर कोण होत्या? राजमाता होत्या. अहिल्यादेवी होळकरांनी अख्ख्या भारतातले मंदिरं पुन्हा उभारले. ते कोणाचं काम आहे? जर कोणी त्याच्यावर हल्ला करत असेल तुमच्या धर्मावर, तुमच्या जातीवर, तुमच्या प्रतीकावर, तुमच्या श्रद्धास्थानावर, तर कोणाचं काम आहे ते रोखणं? आणि कोणाचं काम आहे त्याला पुन्हा इस्टॅब्लिश करणं? सरकारचं काम आहे. सरकार कुठे आहे मग?
त्याच्यात होतं त्याचं बी नाव आहे की नाही. सरकार न करता तुम्ही काय बोंबलायला लागले. आणि तेव्हा राजे असताना, तेव्हा राजेशाही असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम सत्ता असताना जे झालं नाही त्याच्यासाठी आता म्हणजे किती कमाल आहे. पाकिस्तान, बांगलादेश सरकार काय झोपतंय का मग. तुम्ही जर याच्यासाठी इथं मोर्चे काढता की बांगलादेश मधला हिंदू येऊ झाला आणि पाकिस्तानवर हल्ला आणि तेवण, अर्थ त्याच्यासाठी सरकार निवडलंय. आपण जरा भानावर या. त्यानंतर हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणे. आता हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणे हे हिंदुत्ववादी संघटनांचं काम असावं का, आहे की नाही. ते तिल्ले पिल्ले मंत्री फिंत्री असलेले हे कोणते बापू भंडारे कोणता की आमकान टमकान जे महाराजाचं पेव फुटले बाबा 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 इतके महाराज झालेत, खडा मारला तर ते महाराजाला लागणार. आणि ते कोणता फेक हिंदुत्ववादी. कारण ते जर खरे हिंदुत्ववादी असते, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं कोण म्हणलं माहित आहे ना. मग रंजले गांजले किती आहेत आपले. अरे आपले 90% लोक रंजले गांजलेले आहेत हिंदू धर्मातले. त्यांना आपलं म्हणायचं सोडून तुम्ही उठलं की सुटलं, घे डुक्कर, घे गाय आणि घे ढमक आणि घे टमक. अरे लाजा वाटू द्या तुमच्या जीवाला. खरे हिंदुत्ववादी वा. हा बरं ठीक आहे. मंदिर मस्जिद 24 घंटे मंदिर आणि मस्जिद. हे हनुमान चालीसा म्हणणार इकडून तिकडून, ते भोंग्यात ते अल्लाहू अकबर म्हणणार. चल द्या बाबा तुमचं काय चाललंय हे की नाही. हनुमान चालीसा आणि नमाज, या नमाज नाही पोट भरत नाही, हनुमान चालीसा नाही पोट भरत नाही. पोट भरायला लागते तुम्हाला अन्न. काय लागते अन्न. आधी त्या अन्नाची सोय करा या गोरगरीब लोकांच्या, 2 वेळच्या जेवणाची सोय करा आणि मग तुमचं हिंदुत्व टिकवा. कारण माणसं जगले तर त्याचा धर्म जगल, माणसंच मेले तर धर्म काय जगणार आहे की नाही. त्याच्यामुळे हिंदू धर्म खरंच खतऱ्यात आहे. पण ज्या गोष्टीमुळे खतऱ्यात आहे त्याच्यावर नाही. म्हणजे हे कसं झालंय माहितीये का, दुखणं म्हशीला हो आणि इंजेक्शन पखालीला. पखाल माहित नसल तर कोमात जा आता तुम्ही. गाय आणि डुक्कर म्हणा. अरे ते गाय वाचवायसाठी एवढे प्रयत्न करायले, त्या गायीच्या दुधासाठी एखादा मोर्चा करा ना, की दुधाला 100 रुपये लिटर भाव द्या म्हणून. दलिंद्र आहे हो, काय म्हणलं मी. गायीसाठी जे करता तुम्ही की असं झालं तसं झालं गहू, अरे भारतामध्ये 14व्या-15व्या नंबर असलेला गोमासाच्या निर्यातीमध्ये तो 5व्या नंबरला आलाय है की नाही. आणि तुमच्या सगळ्यात जास्त कोणाचे, तर गडकरी साहेबापासून सगळ्याचे कारखाने कतलीचे हा सगळ्याचे आहेत. असं सोशल मीडियामध्ये सगळं डिटेल्स टाकलंय लोकांना बरं का. पुन्हा म्हणसाल तुम्ही म्हणले सोशल मीडियामध्ये सगळं प्रूफ करून टाकलंय, ज्याच्यावर गुन्हा दाखल करू लागले ते बी त्याच्यातून सुटलंय. त्यानं बी प्रूव्ह करून दाखवलं की यायचीच कंपनी आहे म्हणून ती. तर असे तुमचेच कट्टर हिंदुत्ववादी लोक त्याचे गाये कापायचे कारखाने आहेत. तर माझं म्हणणं आहे की हे जे 4-5 संघटनांनी नाव घेतले त्याने काय करावं, दुधासाठी मोर्चा करावं है ना, शेणासाठी मोर्चा करायचा आणि गोमूत्रासाठी. अबे त्या शेणाचाही शेतकऱ्याला फायदा नाही, गोमूत्राचाही फायदा नाही, दुधाचा फायदा आहे दुधाचा. तर दुधासाठी मोर्चे करा, शेणासाठी आणि गोमूत्रासाठी नाही. ते खाया पियाच्या वस्तू नव्हता. पण खा, तुम्हाला जर आवडत असेल, तुमची श्रद्धाच असेल तर खा. मी तर म्हणतो एका वेळेला 1-1 किलो शेणाचे पोटे खा. आमचं काही म्हणणं नाही. तुमची श्रद्धा आहे ना शेणावर, शेण खा. लिटर लोक म्हणतात, डॉक्टर म्हणते 3 लिटर पाणी दिवसभरात प्या, तुम्ही 5 लिटर गोमूत्र प्या. आमचं काही म्हणणं नाही. तुमची श्रद्धा आहे ना 100% प्या. तुमच्या श्रद्धेचा आम्हाला आधार. तर अशा पद्धतीने हे सगळं आहे. तर हे सगळं सोडून देऊन आता फक्त त्याच्याच बुडाला आग लागाव. जे मी म्हणलं की खोटेपणात काम करतात त्याच्या बुडाला आग लागाव. बाकी जे खरे हिंदुत्ववादी आहेत, जे कट्टर आणि खरे सुसंस्कृत हिंदुत्ववादी आहेत, सहिष्णू हिंदुत्ववादी आहेत, अशा सगळ्या लोकांनी माझं म्हणणं आहे ते या गोष्टीवर काम करावं. म्हणजे आपले हिंदू वाचतील, शेतमालाला भाव मिळावा, दुधाच्या किमती सुधारणा व्हावी, खत बियाण्यांची भावावर थांबावी, शेतीमालाला GST मुक्त करावं, शेतकरी आत्महत्या थांबावी, हिंदू महिलांची हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचार थांबावेत, हिंदू महिला आणि मुलींचे संरक्षण व्हावे, हिंदू युवकांना मोफत शिक्षण मिळावे आणि हिंदू मुलांना रोजगार मिळावा. याच्यासाठी जे काम करत असतील ते खरे हिंदू. बाकीचे सगळे भडवे दलाल कोणाकडून तरी पैसे घेतात आणि कोणाला तरी सत्ता मिळावं म्हणून काम करतात. मग अशा भडव्या दलालांना माझं स्पष्ट म्हणणं आहे की भडव्यांनो, तुमची भडवेगिरी माझ्या या पोस्टच्या खाली येऊन करू नका. त्याचा काही फायदा होणार नाही, आहे की नाही. आपण शेतकऱ्याची पोरं आहेत, आपल्याकडे रूम ना असते डायरेक्ट आहे ना. त्याच्यामुळे नादाला लागायचं नाही. फक्त खोट्यासाठी बरं का, जे खरे हिंदुत्ववादी तर ज्याच्यावर काम करतात त्याला नाही. खोटे त्याने कमेंट करू नका, म्हणजे तुमचं खोटेपणा लगेच उघड पडेल म्हणून सांगायला. ओके, एवढं सगळं बोलून आपण थांबत नाही. तर याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट, या सगळ्याचा फायदा काय, तर केवळ राजकीय फायद्यासाठी दलाली करणे हा एकमेव उद्देश आहे का, असा प्रश्न आहे आपला है ना. म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाला फक्त फायदा व्हावा म्हणून हे खोटारडे हिंदुत्ववादी असं करतात का. आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे, केवळ राजकीय फायद्यासाठी दलाली करणे हा या कट्टर आणि खोटारड्या हिंदुत्ववाद्यांचा एकमेव उद्देश आहे का, हे तुम्ही कमेंट करून सांगायचं. निवांत व्हिडिओ पहा, निवांत कमेंट करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला आपलं अभ्यास आवडला असेल तर आपल्याकडे ATM गुरु एज्युकेशन नावाचे ऑनलाईन क्लासेस पण आहेत. याच्यामध्ये तुम्हाला अगदी 3री पासून
तिसरी पासून तर 8वी 9वी पर्यंतच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचे क्लास याच्यात होतात, ते बी गोरगरीब खेड्यापाड्यातल्या लोकांना कमीत कमी फीस मध्ये चांगला अभ्यास करता यावा, घरी बसून अभ्यास करता यावा, त्यांना त्या अभ्यासाची रोजची अपडाऊन करायची गरज पडू नये, ट्युशनची जास्ती फीस भरायचं काम पडू नये, त्याचबरोबर शहरात रूम करायचं काम पडू नये, घरी बसून अगदी मोबाईलच्या रिचार्ज पेक्षाही कमी पैशामध्ये घरी बसून अभ्यास करता यावा, म्हणून एटीएम गुरु एज्युकेशन या ऑनलाईन क्लासेसद्वारे आपण हे सगळं 3री पासून 5वी पर्यंत नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, श्रेया असेल, बीडीएफ असेल, एनएमएमएस असेल, एमटीएससी असेल, या सगळ्या स्पर्धा परीक्षांचे आपण क्लास घेतो, नियमितपणे घेतो, लाईव्ह घेतो. जर तुम्हाला हे क्लास घ्यायचे असतील तर आधी फक्त डेमो लेक्चर्स पहा, गेल्या वर्षीचे रिझल्ट्स पहा आणि नंतर ठरवा की बाबा मगर सर म्हणाले तर घेऊ की नको घेऊ. तर तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला तुमच्या घरात 3री पासून 8वी पर्यंत शिकणारं कोणतेही लेकरू असेल तर एकदा ॲप प्ले स्टोअरला जा, एटीएम गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये वेगवेगळे ह्या बॅचेस आहेत, त्या बॅचेसवर त्यातले डेमो लेक्चर्स पहा. तुम्हाला जर वाटलं की खरंच आपलं लेकरू इथं प्रगती करू शकते, चांगल्या पद्धतीने शिकू शकते, तर नक्की बॅच घ्या. अन्यथा धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. थांबूया इथं. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढं मात्र सांगतो निश्चितपणे. चला, ठीक आहे.